नमस्कार. ज्योतिष जायका किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण लहान मुलांना आणि त्याचबरोबर संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी झटपट असा काहीतरी स्नॅक्स हवा असेल तर आज आपण परफेक्ट अशी ही रेसिपी बघणार आहोत. बनवायला खूप सोपी आहे, त्याचबरोबर कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. त्यामध्ये फोडणीसाठी जिरं आणि कढीपत्ता घातलेला आहे. त्याचबरोबर कांदा घालायचा आहे आणि हिरवी मिरची घालायची आहे. मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. जेवढी तुमची मुलं तिखट खातात त्यानुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया. तर मीठ घातलेलं आहे, हळद घालायची आहे, धने पावडर घालायची आहे. आता यामध्ये आपण चिली फ्लेक्स घालणार आहोत. सोबतच यामध्ये आपण चाट मसाला घालायचा आहे. सँडविच बनवताना चाट मसाला नेहमी घालायचा, म्हणजे चव याची खूप छान येते. चिली फ्लेक्स घातलेले आहेत आणि इथे मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. बटाटे आपल्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता घरातील एवढंच बेसिक साहित्य आपल्याला इथे लागणार आहे. जास्त सामान लागण्याची इथे गरज नाही. तर आता हे सर्व मसाला आणि बटाटा आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया. तर मॅशरच्या मदतीने व्यवस्थित मॅश करून घेतल्यानंतर यामध्ये आपण कोथिंबीर घालायची आहे. तर अगदी झटपट असं आपलं सारण बनवून तयार झालेलं आहे. तर आता आपण पुढची प्रोसेस बघणार आहोत. तर इथे मी ब्रेड घेतलेले आहेत. तर तुम्ही ब्राऊन ब्रेड घेतले तरीसुद्धा चालतील. तर बघू शकता सारण बनवून तयार आहे. ब्रेडला सगळ्यात अगोदर आपण हिरवी चटणी लावून घ्यायची आहे. जर मुलं तिखट खात नसतील तर तुम्ही इथे केचपसुद्धा लावू शकता. सुरुवातीला आपण जे बटाट्याचं मिश्रण बनवलेलं ते यावरती व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. रेसिपी जरी आवडली तरीसुद्धा चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघू शकतो आपण वरून यावरती मी चीज स्लाइस घातलेली आहे आणि वरून पुन्हा आपण दुसऱ्या ब्रेडने व्यवस्थित कवर करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे मेयोनीज लावून घ्यायचं आहे. तर मेयोनीज व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. अगदी बेसिक साहित्य इथे मी वापरलेलं आहे, जेणेकरून हे सगळ्यांच्याच घरामध्ये इझिली अवेलेबल असतं. तर हा नाश्ता तुम्ही सगळेजण बनवून खाऊ शकता. एवढा हा नाश्ता मस्त आहे. त्याचबरोबर खायला खूप मस्त लागतो, क्रिस्पी लागतो. तर आता आपण मेयोनीजची बाजू पलटी करून घ्यायची आहे आणि आता आपण हे सँडविच व्यवस्थित शेकून घेणार आहोत. तर इथे बघू शकता आपण गॅसवरती मी तवा गरम करत ठेवलेला आहे. तव्यावरती बटर लावून घ्यायचं आहे. तर इथे बटर पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही इथे तेल देखील लावू शकता. तर बटर लावल्यामुळे याची चव अजून वाढते, म्हणून इथे मी बटरचा यूज केलेला आहे. आता यावरती आपण हे तयार केलेले सँडविच ठेवून द्यायचे आहेत आणि लो मीडियम फ्लेमवरती आपण हे सँडविच भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून आतलं चीज व्यवस्थित मेल्ट होईल आणि ब्रेडला आपल्या छान सुंदर असा कलरसुद्धा येईल. तर इथे बघू शकतो आपण एक 5 ते 10 सेकंदानंतर आपण पलटी करून घेऊया आणि इथे बघू शकतो आपण ब्रेडला छान रंग यायला सुरुवात झालेली आहे. अजून 1 मिनिटभर आपण हे व्यवस्थित असंच भाजून घ्यायचं आहे. दोन्ही बाजू छान खरपूस भाजल्या की आपलं हे तयार आहे परफेक्ट असं पटॅटो सँडविच. तुम्ही मुलांना डब्याला किंवा संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा हे सँडविच खाऊ शकता. अगदी मस्त तयार झालेलं आहे. रेसिपी नक्की ट्राय करून पहा. आवडली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मधोमध कट करून घ्यायचं आहे आणि बघू शकतो आपण याचं स्टफिंगसुद्धा मस्त झालेलं आहे. आतलं चीजसुद्धा मेल्ट झालेलं आहे. तर रेसिपी नक्की फॉलो करून पहा. तर इथे बघू शकतो आपण मुलांच्या डब्याला एकदा तुम्ही नक्की देऊन पहा. मुलं देखील अतिशय आवडीने खातील. त्याचबरोबर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.